आता आपण पाहूया आपल्याला 80 गुणांसाठी जी कृतीपत्रिका येणार आहे, तिचं स्वरूप कसं आहे? पत्रिकायाः प्रारूपं गुणाः अशीतिः. आपल्याला संस्कृतचा पाठ्यपुस्तकाचा जो अभ्यास करायचा आहे, हा अभ्यास करताना आपल्या डोळ्यासमोर प्रश्नांचं स्वरूप काय आहे, हे डोळ्यासमोर असेल, तर आपण त्या दृष्टीने त्या धड्यांमधून उत्तरं कशी शोधायची याचा सराव करू शकतोय. आणि म्हणून हे स्वरूप आपण पाठ्यपुस्तकाला सुरुवात करण्यापूर्वीच पाहणार आहोत. त्यामध्ये सूचना पहा. कोणतीही कृती तुम्ही लिहित असाल तेव्हा दिलेलं वाक्य लिहिणं आवश्यक आहे. वाक्य पूर्ण लिहिण्याला गुण आहे आणि त्यामुळे संस्कृतच्या पेपरमध्ये कुठलंही उत्तर एका शब्दात द्यायचं नाहीये, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे, हे अवश्य लक्षात ठेवावं. आकलनाच्या ज्या कृती आहेत, व्याकरणाच्या ज्या कृती आहेत, त्याच्यामध्ये काही जालरेखाचित्र असली तर आपल्याला ती आकृती काढायची आहे. ती आकृती काढताना मुद्दाम पेन्सिल, पट्टी यांचा वापर करण्याची आवश्यकता नाही. ज्या पेनाने आपण लिहित आहोत त्याच पेनाने तशा प्रकारची आकृती उत्तरपत्रिकेवर काढली की झालं. त्यासाठी जास्त वेळ घालवायची आवश्यकता नाहीये, परंतु आकृतीच्या स्वरूपात उत्तर लिहायचं आहे. नुसते शब्द, उत्तराचे शब्द लिहायचे नाही, तर ती आकृती काढून दाखवायची आहे. शिवाय जेथे गाळलेल्या जागा भरा अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, तेथे आपल्याला या सगळ्या उत्तरांच्या खाली अधोरेखित करणं, अंडरलाईन द वर्ड्स, दोज आर युअर आन्सर्स when you are attempting MCQs, when you are filling the tables and such type of questions. जेव्हा आपण गाळलेल्या जागा भरा अशा पद्धतीचे प्रश्न तालिकेच्या स्वरूपात लिहितो आहोत किंवा आपण बहुपर्यायी उत्तरांचा प्रश्न लिहितो आहोत, त्यावेळी गाळलेल्या जागा भरा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, उत्तरांखाली अधोरेखित करावं. अशा सूचना आपल्याला दिल्या आहेत. त्यानंतर आपण बघूया. प्रथम हा विभाग हा सुगम संस्कृतम. आपल्याकडे आपलं पाठ्यपुस्तक आहे असेल तर मुद्दाम पहा. सुगम संस्कृतम प्रथम मंडलम यामध्ये पहिला पाठ आहे व्यावहारिक सूचना. हा यामध्ये आपल्याला चित्र दिलेली आहेत आणि या चित्रांखाली आपल्याला संस्कृतमध्ये वाक्य दिलेली आहे. तेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारची चित्र दिलेली असतील, ती चित्र पाहून संस्कृतमध्ये ही सूचना काय आहे ते तुम्ही उत्तर लिहिणार आहात, म्हणजे उत्तराचं वाक्य तुम्ही लिहिणार आहात. चित्र प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे. तुम्ही चित्र काढणं अपेक्षित नाही. तुम्ही पूर्ण वाक्यात दिलेली संस्कृत सूचना फक्त चित्रातली सूचना फक्त लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न पहिला अ आहे त्याला 3 गुण आहेत. 3 चित्र दिलेली आहेत, त्याच्या संस्कृत सूचना आपण लिहायच्या आहेत. प्रश्न 1 ब यामध्ये दुसरा पाठ सुगम संस्कृतम मधला व्यावहारिक शब्द स्तबकः. इथे आपल्याला एक तालिका दिलेली असेल, अ टेबल इज गिवन, आणि त्यामध्ये आपल्याला स्तबकाची नावं लिहून दिलेली असतील. आपण पाहूया आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये हा जो पाठ आहे व्यावहारिक सूचना, हा झाल्यानंतर दुसरा पाठ आहे हा व्यावहारिक शब्द स्तबकः. आता ही जी स्तबकांची नावं आहेत, उदाहरणार्थ वाद्यम, नाट्यम, ही वेगवेगळ्या क्षेत्रातले शब्द आपल्याला एकत्रित करून दिलेले आहेत. तर तालिकेमध्ये हे शब्द दिलेले आहेत, स्तबकांची नावं दिलेली आहेत आणि मंजुषेमध्ये या आपल्याला दिलेल्या शब्दांपैकी कोणतेही शब्द तिथे लिहिलेले आहेत. आपण आता त्यांचं वर्गीकरण करणार आहोत. योग्य त्या स्तबकाचे शब्द योग्य त्या स्तबकात तालिकेमध्ये लिहिणार आहोत. वी आर गोइंग टू क्लासिफाय द गिवन वर्ड्स. Those words are given in the bracket Manjusha, and we are going to classify them into different topics, stabaka, fields,
दोज आर लाईक वाद्यम, नाट्यम अँड ऑल. या ठिकाणी आपल्याला 8 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी 6 शब्द आपण योग्य लिहिले की आपल्याला त्याचे 3 गुण मिळणार आहेत. प्रत्येक शब्द योग्य जागी लिहिण्यासाठी आपल्याला अर्धा गुण आहे. अशा प्रकारे 3 आणि 3 अ आणि ब विभाग मिळून प्रश्न पहिल्याला 6 गुण आहेत. म्हणजे सुगम संस्कृतम या पहिल्या विभागाला 6 गुण आहेत. आता या ठिकाणी व्यावहारिक शब्द मंजुषा लिहिताना म्हणजे प्रश्न 1 ब लिहिताना आपल्याला ते टेबल आखणं, तालिका आखून घेणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ते तालिकेमध्ये उत्तर लिहायचे. आपण पाहिलं की आपल्याला तशी सूचना वरती दिलेली आहे. द्वितीय विभाग हा पद्यम, दुसरा विभाग पद्य. याच्यामध्ये आपल्याला आपण पाहिलं पाठ्यपुस्तकामध्ये पद्य विभाग एकूण 5 धडे आहेत पद्य विभागामध्ये. यापैकी कोणत्याही पद्य पाठापैकी एखादा उतारा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असणार आहे. प्रश्न 2 अ पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुतो. याला 4 गुण आहेत. अवबोधन यासाठी एक पद्यांश दिलेला आहे. अवबोधनाचे 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 आपण सोडवायचे. आता यासाठी अवबोधनामध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं? अवबोधनामध्ये आपल्याला विचारलं जातं संस्कृत भाषेया पूर्ण वाक्येनं उत्तरत. संस्कृत मध्ये पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. राईट इन संस्कृत you have to write a complete sentence. त्यानंतर उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. आपल्याला पर्याय दिलेले असतात. एक वाक्य अर्ध दिलेलं असतं आणि पुढे 2 पर्याय दिलेले असतात. त्यातलं योग्य तो पर्याय लिहून पूर्ण वाक्य लिहायचंय. आपण जो पर्याय निवडला आहे गाळलेल्या जगाभराप्रमाणे आपण जो पर्याय निवडलेला आहे तर तो पर्याय अधोरेखित करणं आवश्यक आहे. तिसरं वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम वा असत्यम लिखत असा प्रश्न अवबोधनामध्ये येतो. जिथे एक वाक्य दिलेलं असतं ते वाक्य आपण त्या पाठातनं आठवून सत्य आहे की असत्य आहे. शिवाय उतारा दिलेला आहे आपल्याला समोर. पद्यपाठातला उतारा आपल्याला दिलेला आहे. तेथे पाहून ते वाक्य सत्य आहे की असत्य हे लिहायचं आहे. त्यासाठी वाक्य आधी पूर्ण लिहा, मग पुढे ते सत्य आहे की असत्य लिहा. चतुष्कोणम पुरे येतं. इथे कोण किंवा काय ते उत्तर लिहायचंय. इथे सुद्धा दिलेलं वाक्य लिहून मग उत्तर लिहायचंय. आणि रेखांकितम पदमातृत्य प्रश्न निर्माणम कुरुत. एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे, त्यातला एक शब्द अधोरेखित केलेला आहे, तर तो अधोरेखित शब्द उत्तर मिळेल असा प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. अवबोधनामध्ये या 5 कृती पैकी 3 विचारल्या जातील. त्यातील 2 उत्तर आपण लिहायची आहेत. अवबोधनाच्या कृती कोणत्या आहेत? राईट इन संस्कृत इन फुल सेंटेन्स, choose the reason and write the full sentence, write whether it is true or false, fill in the blanks, form a question. या 5 कृतींपैकी आपल्याला 3 विचारल्या जाणार. त्यापैकी 2 उत्तरं आपण लिहायची आहेत. त्याला 2 गुण. पृथक्करणामध्ये आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आपल्याला पृथक्करणासाठी घटनाक्रम विचारला जातो. प्रवाही जाल, कोष्टक पूरणम, जाल रेखाचित्रम, स्तंभ पूरणम, वृक्ष रेखाचित्रम, चतुष्कोणम पूरयत. अशा प्रकारचे प्रश्न पृथक्करणामध्ये आपल्याला विचारले जातात. आपल्याला अशा प्रकारे इयत्ता 10वी आणि 11वी मध्येही प्रश्न होते. त्यामुळे आपल्याला हा भाग माहित आहे. प्रश्न 2 ब अशाच प्रकारे पुन्हा दुसऱ्या पाठावरचा पद्यांश असेल. अवबोधनाचे प्रश्न
आत्ताच आपण बघितले 2 गुणांसाठी विचारले जातील. आणि आता मात्र त्यातला दुसरा भाग शब्दज्ञानाचा असेल. शब्दज्ञानामध्ये काय काय विचारलं जातं, तर विरुद्धार्थक शब्द आपल्याला उतार्यातून शोधून लिहायचा असेल. नाम स्थाने सर्वनाम, एखादं वाक्य दिलं असेल त्यामध्ये एखादा शब्द अधोरेखित केलेला असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला दिलेलं सर्वनामाचं योग्य विभक्तीचं रूप म्हणजे नामाची जी लिंगवचन विभक्ती आहे त्यानुसार सर्वनामाची लिंगवचन विभक्ती करून आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. विशेषण विशेष्य संबंध यानुसार आपल्याला विशेषण शोधून काढायचंय किंवा विशेष्य शोधून काढायचंय दिलेल्या उतार्यातून, किंवा जोड्या लावा अशा पद्धतीनेही हा प्रश्न विचारला जाईल. संधी विग्रह करा असा प्रश्न येईल. दिलेल्या विभक्तीचे शब्द आपल्याला आपल्या उतार्यातून शोधण्यास सांगितले जातील किंवा पूर्वकालवाचक धातू साधित त्वांत ल्यबंताव्यय किंवा हेत्वार्थक तुमंताव्यय दिलेल्या उतार्यातून शोधायला सांगितलं जाईल. अशा प्रकारे या शब्दज्ञानाच्या कृतींपैकी 3 विचारल्या जातील. त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे आहेत. एकूण त्याचे आपल्याला 2 गुण मिळणार आहेत. शब्दज्ञानामधल्या कृती: राईट अँटोनिम्स, यूज प्रोनाउन्स इन द प्लेस ऑफ नाउन्स, use the विशेषण विशेष्य संबंध, the adjective and its related noun pair, dissolve the sandhis, find the words of given vibhakti, find the twant, lyabant or tumant gerunds from the given passage. अशा प्रकारच्या आपल्याला शब्दज्ञानाच्या कृती विचारल्या जातील आणि आपल्याला त्यासाठी 2 गुण मिळणार आहे. प्रश्न 2 ब ला दुसरा पाठ प्रश्न 2 अ ला वेगळा पाठ होता. प्रश्न 2 ब ला वेगळा पाठ आहे. 5 एकूण पद्यपाठ आहेत. त्यातल्या 2 पाठांवरचे उतारे येणार आहेत आणि त्यानंतर प्रश्न 2 क मध्ये दिलेला पद्यांश वाचून आपल्याला अन्वयपूर्ती करायची आहे. आता पद्यांश दिलेला आहे आपल्याला, खाली अन्वयपूर्तीसाठी वाक्य पण लिहून दिलेली आहेत. अन्वयपूर्तीसाठी जी वाक्य दिलेली आहेत त्यामध्ये गाळलेल्या जागा आहेत. या गाळलेल्या जागा कशा भरायच्या आहेत? वरती पद्यांश दिलेला आहे, कोणते शब्द गाळलेले आहेत, कोणते शब्द आले नाही आहेत अन्वयामध्ये ते शोधायचे आणि लिहायचे. अशा प्रकारे अन्वयपूर्तीचा जो परिच्छेद आहे पूर्ण वाक्य लिहायची आहेत आणि आपण जे उत्तराचे शब्द लिहू ते अधोरेखित करायचे आहे. For the given passage we have to write अन्वयपूर्ती. For that the passage is given and अन्वय is given in the form of sentences. We have to fill the blanks with the help of the passage given. For this अन्वयपूर्ती we have 4 marks. We have to fill 8 words. 8 गाळलेल्या जागा दिल्या आहेत त्या भरायच्या आहेत आपल्याला श्लोकामध्ये शब्द पाहून. प्रत्येक योग्य उत्तराला अर्धा गुण याप्रमाणे 4 गुण आपल्याला मिळणार आहेत. और किंवा दिलेला पद्यांशाचा माध्यम भाषेत सरलार्थ लिहा. राईट सरलार्थ ट्रान्सलेशन इन युअर मीडियम लँग्वेज. जर तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर लिहिणार असाल तर इंग्लिश सरलार्थ लिहा, मराठीत उत्तर लिहिणार असाल तर मराठी सरलार्थ लिहा. या दोन्ही अन्वय किंवा सरलार्थसाठी एकच विशिष्ट पद्यांश दिलेला असणार आहे आणि त्याच्यावर एक तर तुम्ही अन्वय लिहा किंवा तुम्ही सरलार्थ लिहा. 4 गुण त्याला असणार आहे. अशा प्रकारे पद्य 5 पाठांपैकी 2 पाठांवर उतारा दिला जाणार आहे, परिच्छेद दिला जाणार आहे आणि अवबोधन, पृथक्करण, शब्दज्ञान हे विचारलं जाईल. तर आणखी एखाद्या पद्यांशावर आपल्याला अन्वयपूर्ती किंवा सरलार्थ लिहायचा आहे.
यानंतर तृतीय हा विभाग हा गद्यम. यामध्ये आपण पाहतो आपल्याला 3 पाठ दिलेले आहेत आणि या 3 पाठांपैकी एक गद्यांश, एका पाठावरचा गद्यांश येणार, त्याच्यावर अवबोधनाचे प्रश्न विचारले जाणार 2 गुणांसाठी, शब्दज्ञानाचे प्रश्न विचारले जाणार 2 गुणांसाठी, अथवा किंवा पृथक्करणाचा प्रश्न विचारला जाणार आहे 2 गुणांसाठी. म्हणजे जो गद्यांश दिला जाईल त्या गद्यांशामध्ये अवबोधनाचा प्रश्न नक्की येणार. दुसरा जो भाग आहे तो शब्दज्ञानाचा प्रश्न येईल किंवा पृथक्करणाचा प्रश्न येईल. आता मगाशी पद्य विभाग पाहताना आपण पाहिलं की अवबोधनाचे प्रश्न कोणते असतात. अवबोधनाचे प्रश्न असतात पूर्ण वाक्यात उत्तर लिहा, उचितम कारणम चित्वा, वाक्यम पुनर्लिखत, सत्यम वा असत्यम लिखत, चतुष्कोणम पूरयत आणि प्रश्न निर्माणम कुरुत. याच अवबोधनाच्या कृती गद्य पाठासाठी असणार आहेत. ज्या पद्य पाठांसाठी कृती होत्या तशाच आता दिलेला गद्यांश असणार आहे, गद्य पाठातला उतारा असणार आहे. सो द सेम अवबोधन कृतीज फॉर गद्यांश ऑल्सो. शब्दज्ञानाच्या कृती पण आपण मगाशी बघितल्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं विरुद्धार्थक शब्दम लिखत, नामस्थाने सर्वनाम लिखत, विशेषण विशेष संबंधम पश्यत, संधि विग्रहम कुरुत, विभक्त्यंत पदम चिनुत, त्वांतम तुमंतम ल्यबंतम वा चिनुत. अशा प्रकारे शब्दज्ञानाच्याही त्याच कृती, द सेम कृतीज फॉर शब्दज्ञान विच वेर देअर फॉर पद्यांश, दीज आर नाउ फॉर गद्यांश ऑल्सो. पृथक्करणामध्ये आपण पाहिलं जाल रेखाचित्र, प्रवाही जाल, घटनाक्रम, कोष्टक पूरणम, स्तंभ पूरणम, वृक्षरेखाचित्रम, चतुष्कोणम पूरयत, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला गद्यांशावर पण विचारणार आहेत. 3 पाठांपैकी एकाच पाठावर गद्यांश विचारला जाणार आहे कारण 3च पाठ आहेत. आणि दुसरा प्रश्न, त्या 3 पाठांपैकी दुसरा एखादा पाठ येणार आहे माध्यम भाषेया ससंदर्भम स्पष्टीकृत यासाठी. याला 5 गुण आहेत. माध्यम भाषेया ससंदर्भम स्पष्टीकृत यामध्ये 2 वाक्य विचारली जाणार. अर्थातच 3 पाठांपैकी एका पाठावर जर आपल्याला उतारा विचारला गेला तर उरलेले 2 पाठ संदर्भासह स्पष्टीकरणासाठी विचारले जाणार. याचाच अर्थ गद्याचे 3ही पाठ महत्वाचे आहेत, त्याला कुठल्याही ऑप्शनला टाकता येणार नाहीये. 3ही पाठांवर प्रश्नपत्रिकेत काही ना काहीतरी नक्की विचारलं जाणार आहे आणि त्यामुळे हे 3ही पाठ गद्य विभागातले महत्वाचे आहेत. माध्यम भाषेया ससंदर्भम स्पष्टीकृत, एक्सप्लेन विथ रेफरन्स टू द कॉन्टेक्स्ट, यासाठी 5 गुण आहेत. यांची विभागणी कशी केली जाते तर एक संस्कृत वाक्य आपल्याला एका पाठातलं दिलेलं आहे तर प्रथम आपण त्या वाक्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे. इंग्लिश मीडियम असलेल्यांनी इंग्लिशमध्ये, मराठी मीडियम असलेल्यांनी मराठीत त्या वाक्याचा अर्थ लिहायचा आहे. सो फॉर द ट्रान्सलेशन देयर इज 1 मार्क. एका गुणासाठी आपल्याला ते भाषांतर लिहायचंय. त्यानंतर आपल्याला हे वाक्य कोणत्या पाठातून घेतलं आहे त्या पाठाचं संस्कृतमध्ये नाव लिहायचं आहे, त्यासाठी 1 गुण आहे. सो द नेम ऑफ द लेसन इन संस्कृत विल गिव्ह यू 1 मार्क. शिवाय हा पाठ ज्या मूळ ग्रंथातून घेतलाय त्या मूळ ग्रंथाचं आणि लेखकाचं नाव असं फक्त एकच पाठ आहे आपल्याला 3 गद्य पाठांपैकी, तो आहे कौटिल्य अर्थशास्त्रातला पाठ आहे. तेव्हा कौटिल्यचे अर्थशास्त्र आपण हे लक्षात ठेवलं की प्रजापालनार्थम राजकर्तव्यांनी, हा एकच पाठ आपल्याला ज्याचं आपल्याला ग्रंथ आणि ग्रंथकार लक्षात ठेवायचे आहे.